बातमी आहे। थोड्याच वेळामध्ये भाजपची यादी जाहीर होणार आहे। मुंबईमध्ये भाजप 120 ते 130 जागा लढवणार आहे असं कळतंय। तेव्हा भाजपची यादी अगदी काही वेळातच जाहीर होणार आहे असंही कळतंय। निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज काही वेळातच भाजपची पुढची यादी जाहीर होते। कोण उमेदवार असतील, कोणाला संधी मिळेल हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र भाजपची यादी आता जाहीर होणार आहे। नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे का हेही लवकरच स्पष्ट होणार आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। तर गणेश, आपण पाहतोय की भाजपची एक यादी आता जाहीर होते काही वेळातच। यादीमध्ये कोणाचं नाव असू शकतं, काय सांगता येतंय? नक्कीच मुलगा, काही वेळातच भाजपची यादी आहे ती जाहीर होताना पाहायला मिळते। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर काही माजी नगरसेवकांना आहे ते पुन्हा संधी दिलेली आहे, तर काही माजी नगरसेवकांचा पत्ता देखील आहे तो कट झालेला पाहायला मिळतोय। विशेष करून पहिल्या यादीमध्ये आहे ते भाजपचे आमदार खासदारांच्या मुलांचं नावं नसणार आहेत अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र काही जणांची नावं आहे ती निश्चित झालेली आहे, त्यांना एव्ही फॉर्म देखील आहे ते वाटप झालेले आहे। फक्त अधिकृत यादी आहे ती अवघ्या काही वेळामध्ये आहे ते भाजपच्या ट्विटर हँडलवर जाहीर होताना पाहायला मिळणार आहे। तर यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर जे काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने नवनाथ बन असेल, युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजेंद्र तिवाना असेल, सनी सानप असेल युवा मोर्चाचे, त्याचबरोबर गणेश खणकर जे खरं तर विधानसभेला देखील त्यांचं नाव चर्चेत होतं, मात्र आता त्यांना प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी दिली आहे। तर दुसरीकडे शिल्पा सांगुरे आहेत, शिवानंद शेट्टी आहे, तेजस्विनी घोसाळकर असतील, पंकज यादव यांच्या पत्नीला आहे ती पुन्हा संधी दिलेली पाहायला मिळते। अशा पद्धतीने जर खरं बघितलं असेल तर फक्त आमदार आणि खासदारांची नावं आहेत ती कापलेली आलेली आहेत। मात्र मकरंद नार्वेकर यांचे बंधू यांना देखील ही तिकीट देण्यात आलेली आहे, तर त्यांची जाऊबाई आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की नावं जाहीर झाली होती, मात्र आता अधिकृत घोषणा ट्विटर हँडलवर लवकरच जाहीर होऊ शकते।